चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे निवडून आलेले आणि विजय वडेट्टीवार गटाचे जे नगरसेवक आहेत ते अखेरीस नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचलेले आहे। दोन मिनी बसेसच्या माध्यमातून एका अज्ञात ठिकाणातून हे सगळे नगरसेवक जे आहेत ते नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचलेले आहे आणि आज गट नोंदणी साठीचा प्रयत्न या नगरसेवकांचा आहे। त्यामुळे आज यांची गट नोंदणी होऊ शकते की नाही। ताई, कुठून आलात आपण? चंद्रपूर। सध्या हे नगरसेवक कोणीही प्रसार माध्यमांशी बोलत नाही आहेत, मात्र चंद्रपूरचे हे जे नगरसेवक आहे गेले अनेक दिवस जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि असं सांगितलं जात आहे की जवळपास 20 नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीसाठी पोहोचलेले आहेत। आधीच धानोरकर गटातील नगरसेवकांनी आपली गट नोंदणी जी आहे ती केलेली होती, त्यामुळे आज यांची वेगळी गट नोंदणी नियमाप्रमाणे होऊ शकणार आहे की नाही हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईल। मात्र सांगितलं जात आहे की 20 नगरसेवक जे आहेत ते विजय वडेट्टीवार गटाचे जे काँग्रेसचे आहेत ते या ठिकाणी गट नोंदणीसाठी पोहोचलेले आहेत आणि विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आपला गट नोंदवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आधीच धानोरकर गटातील 13 नगरसेवकांनी आपला गट नोंदवलेला होता। त्या गटातीलही काही नगरसेवक याच्यामध्ये या गटातील काही नगरसेवकही याच्यामध्ये समाविष्ट असल्याचं बोललं जातं। त्यामुळे चंद्रपूरमधील हा जो संपूर्ण प्रकरण आहे, काँग्रेसमधला जो अंतर्गत वाद आहे तो आता एका वेगळ्या वळणावर पोहोचत असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।